यांचंही या ठिकाणी आगमन झालंय। मी शिवनेर चषकाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि बडे सरांना विनंती करतो की त्यांचा आपण सन्मान करायचा आहे। धन्यवाद विलाजी कडलक सर। त्याचबरोबर आपण पाहतोय अनंतराव कुलकर्णी सर, चंदू शेटे सर, विकास वाघमारे सर, प्रवीण वाघमारे सर, आमचे स्कोरर प्रमोद बोराडे, टेन क्रिक लाईव्ह, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण पाहतात शिवनेर चषक 2022चा थरार, दुसरी सेमी फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला विशाल 11 लेण्याद्री, अर्थातच तंटमुक्ती अध्यक्ष पिंटू शेट मोदे यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला कृषी उद्योग समूह मांजरवाडी। टॉस जिंकला विशाल 11 ने आणि प्रथमतः निर्णय घेतला तो क्षेत्ररक्षण करण्याचा। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला आहे निलेश ढगे, तर दुसऱ्या बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धार्थ। गोलंदाजी मार्कवर सिब्बान शेख, संगमनेर एक्सप्रेस, कृषी उद्योग समूह मांजरवाडीसाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते सिद्धार्थ आणि त्याच्या जोडीला निलेश ढगे। स्ट्रायकर एनवर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मुन्ना पठाण सर, स्क्वेअर लेग पंच कुणाल पेनकर आपल्याला पाहायला मिळतात। आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी निखिल डोंबरेचं हर्ष स्वागत करतो। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर फटका इथे चांगला सजवलाय निलेश ढगेच्या बॅटमधून। एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत विशाल निघोट। चांगलं क्षेत्ररक्षण विशाल निघोटचं आपल्याला पाहायला मिळतंय। 2 धावा येतील, संघाचं अकाउंट इथे ओपन होत असताना पाहायला मिळतं। चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल। पहिला सेमीफायनलचा सामना खूप रंगतदार आपल्याला पाहायला मिळाला। चांगलं क्रिकेट सकाळच्या सत्रामध्ये खेळला ऋतिक पाटीलने, परंतु ऋतिक बाद झाले आणि तदनंतर माही 11 संघाने एकतर्फी विजय मिळवला त्या सामन्यामध्ये। सिब्बान तयार, सिब्बान शेख, सिब्बानचा हा चेंडू रिव्हर्स खेळायचा। योगेश पवारचं यष्टीरक्षण लाजबाब पाहायला मिळतं। सिब्बान पाहायला मिळतो या संघामध्ये, योगेश पवार, शरद पारगे या संघामध्ये, अमोल डुबे या संघामध्ये, मयूर आंबोरे या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, किरण खोबरे या संघामध्ये पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला देखील लाजबाब खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। गोलंदाज सिब्बान, संगमनेर एक्सप्रेस। ओ इथे निलेश ढगेच्या पॅडमधून फटका, ताकद नजाकत, चेंडू सीमा पार, धावा मिळतील या बॉलवर 4 चौकार। पाहुनी मोका हा मारलाय चौका। हॉटेल ऋतुजा गार्डन रेस्टॉरंट जुन्नर आणि हॉटेल रोकडे फार्म हाऊस, प्रोप्रायटर सतीश मामा सांगडे, अविनाश शेठ सांगडे, अक्षय शेठ सांगडे यांचा खणखणीत चौकार। दरम्यानच्या काळामध्ये या मांजरवाडी संघाचे कृषी उद्योग मांजरवाडी संघाचे सन्माननीय संघमालक कपिल शेठ मोरे, त्यांच्या समवेत आलेला सर्व मित्र परिवार, मी शिवनेर चषकाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो। विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय। सिब्बानचा हा चेंडू, एक्सपिरियन्स भरपूर आहे सिब्बानकडे। दुसऱ्या बाजूला आपण खेळाडू पाहतोय निलेश ढगे, आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजे निलेश ढगे। सिब्बान शेख या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी सिब्बानची राहिली। धावफलकावर धावसंख्येचा विचार केला 6 धावा। विशाल 11 लेण्याद्री, तंटामुक्ती अध्यक्ष पिंटू शेट मोदे यांचा संघ। दुसऱ्या बाजूला कृषी उद्योग समूह मांजरवाडी, कपिल शेट मोरे यांच्या मालकीचा संघ। इथे टाकलेला चेंडू, बॅटची एज मधुर, हो इथे मधुरने प्रयत्न चांगला केला होता कॅच घेण्याचा। मधुर धुळे या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आज सुनील खर्डे या संघामध्ये पाहायला मिळत नाहीये, परंतु कामगिरी सर्व खेळाडूंच्या माध्यमातून कशा प्रकारे केले जाईल। प्रत्येक स्पॉन्सरचं स्वप्न असतं की आपल्या संघानं विजेतेपद मिळवावं। आज ते कुणाचं पूर्ण होणार आहे ते आपल्याला पाहिजे। सिब्बान शेख गोलंदाजी मार्कवर, शिवनेर स्पोर्ट क्लब बोडकेनगर, शिवनेर चषकाचं दमदार आयोजन। 5 दिवस चालणारी ही क्रिकेट स्पर्धा, 32 आमंत्रित संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। संपूर्ण जिल्ह्यांमधून, अनेक जिल्ह्यांमधून संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले। त्यामध्ये 2 संघ सेमीफायनल मध्ये ठाणे जिल्ह्याचे पाहायला मिळाले, 1 संघ पुणे जिल्ह्याचा आणि 1 संघ अहमदनगर जिल्ह्याचा पाहायला मिळाला। गोलंदाजी मार्कवर सिब्बान तयार, सिद्धार्थ ऑन स्ट्राइक। ओहो लाजबाब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर। 1 धाव आली आहे। एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 8 या धावसंख्येवर विशाल 11 लेण्याद्री। पहिलं षटक कंप्लीट। संधी आमच्या डिजॉप्टर लक्ष्मण चव्हाण सरांना।
ही पहा ओहोर संपली. प्रायोजक मातोश्री शॉपिंग मॉल. मातोश्री शॉपिंग मॉल मध्ये खरेदी करा व जिंका लाखोंची बक्षिसे. प्रोप्रायटर सन्माननीय प्रसाद शेठ बाळसराव. टेनक्रिक लाईव्हचं करावं लागेल. 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे मित्र बाबू रॉय असतील, संदीप घायाळ असतील, त्यानंतर गोविंद कामत असतील, अभिषेक असेल, रोहित रॉय असेल आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय रोहित बोराडे आहेत. टेनक्रिक लाईव्हचे फाउंडर कुणाल मात्रे असतील, धनराज मात्रे या स्पर्धेच्या वतीनं उपस्थित होत आहेत. आज टेनक्रिकची संपूर्ण टीम म्हणजे 8 ते 9 जण या स्पर्धेसाठी खास उपस्थित आहेत. शिवनेर चषकासाठी सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 8 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिद्धार्थ आपण सिद्धार्थ हेटकरे आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानामध्ये आपण निलेश ढगे. पहिल्या षटकाचा आपण विचार केला, पहिल्या षटकामध्ये 8 धावा जरूर आल्यात. एक संत सुरुवात आहे, परंतु कोणत्याही प्रकारची विकेट गमावली नाही आहे. हा फॅक्टर आहे कृषी उद्योग समूह मांजरवाडी. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार. बाबळेश्वर गावचा तेजबुंद तारा. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या गोलंदाजीच्या जीवावर फलंदाजीच्या जीवावर जिंकवणारा खेळाडू अर्थातच किरण खोबरेच्या हातामध्ये चेंडू आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 8 विकेट मिळवणारा गोलंदाज किरण. गोलंदाजी मार्कवर तयार. किरणचा हा चेंडू हवेमध्ये आणि पहिल्याच बॉलवर सिद्धार्थला मागे पाठवतोय गोलंदाज किरण खोबरे. विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. हॉटेल द ग्रेप सिटी. एक पारितोषिक येत आहे पिंटू मोदे यांच्या वतीनं. कोणताही गोलंदाज जर या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आणि कोणताही गोलंदाज निर्धाव षटक टाकत असेल तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक. संघमालकांच्या वतीनं विशाल 11चे संघमालक तंटमुक्ती अध्यक्ष पिंटू शेठ मोदे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. आत्तापर्यंत गोलंदाजी किरणच्या प्रतिम पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये अजून एक नगर जिल्ह्यातील दर्जेदार खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला. शुभम मोरे बेस्ट फिनिशर म्हणून ओळख आहे. या संघामध्ये थोडंसं लवकर पाठवलं जातं शुभम मोरेला. पाहूया शुभम आज कशा प्रकारची कामगिरी करतोय. गोलंदाजी मार्कवर किरण खोबरे तयार आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8. पडली 2 संघांची गाठ. पाहूया कोण कुणाची लावेल या मॅच मध्ये वाट. कारण इथे पराभूत झाले ना तर फायनलचे दरवाजे तुमच्यासाठी बंद आहेत. विशाल आलेत बॉलवर. विशाल निगोट तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा. शुभम आपला अकाउंट ओपन करतील. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. कृषी उद्योग समूह मांजरवाडी कपिल शेठ मोरे 11. संघामध्ये आपण अनेक दिग्गज खेळाडू पाहतोय. सिद्धार्थ हेटकर बाद झालेत. तदनंतर आता निलेश ढगे. शुभम मोरेवर खूप मोठी जिम्मेदारी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. किरणचा हा चेंडू अप्रतिम दर्जेदार लाजबाब जो मात्र पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. किरण खोबरेचं चेंडू पडल्यानंतर आउटस्विंग होताना पाहायला मिळाला. आउटस्विंग इन स्विंग ही दोन्ही असरे या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतात. शुभम मोरेचं विशेष कौतुक करावं लागेल. इथे गोलंदाज किरण खोबरेचं विशेष कौतुक करावं लागेल. या अगोदरच्या बॉलवर 2 धावा आल्या. इथे मात्र बीट केला. चांगली गोलंदाजी. धावपलकावर धावसंख्या 10 ऑन द बोर्ड. 10 धावा किरण खोबरे. इथे शुभमच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. प्रवीण गावडे मला वाटतं प्रवीण गावडे असतील. चांगलं क्षेत्ररक्षण प्रवीण गावडेचं. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 11. मला वाटतं सुनील खर्डेच्या जागी फक्त या टीममध्ये प्रवीण गावडे इन झालाय. चांगली टीम आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला देखील दिग्गज खेळाडू आनंद सबन आणि कंपनी आपल्याला पाहायला मिळतील. आज कामगिरी कशा प्रकारे होती. एक संघ तर ठाणे जिल्ह्याचा ऑलरेडी फायनलमध्ये पोहोचलाय. दुसरा संघ पुणे जिल्ह्यातील फायनलमध्ये जातोय की नगर जिल्ह्यातील ते आपल्याला पाहिजे. फायनल कोण खेळणार या शिवनेर चषकाची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार.
आणि मालक दोन्ही जुन्नर तालुक्याचे आहेत, हे वैशिष्ट्य आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर एक धाव आली. या बॉलवर एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढतीय, जाऊन पोचेल ती 12 धावा. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे 12 रन. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आले किरण खोबरे आत्तापर्यंत 1 विकेट मिळवली, 4 धावा आत्तापर्यंत खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची लाईन, ज्या प्रकारची लेंथ इथे राखली जाते ना, विशेषतः कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. इथे फटका चांगला कव्हरला, संगमनेरी तडाखा, चेंडू जाईल सीमा पार, धावा मिळतील. शुभम मोरेला 4 चौकार. साकार सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार. श्री डिजिटल फ्लेक्स सन्माननीय सतीश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा येतील, संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 16 या धावसंख्येवर. चांगला फटका आला शेवटच्या बॉलवर बॅटर शुभम मोरेच्या बॅटमधून. 16 धावा प्रति षटकामध्ये आजची सरासरी राखली आहे. 6 षटकांचा सामना आहे, 48 इथून होऊ शकतात, परंतु जर विकेट हातामध्ये राहिल्या, शेवटी फिनिश चांगली झाली तर धावसंख्या बनवू शकते. पहिल्या मॅचमध्ये आजच्या दिवसाचे आपण पाहिलं ऋतिक पाटीलचा खेळ. 3 षटकांमध्ये तब्बल 19 धावा असताना शेवटच्या 3 षटकांमध्ये तब्बल 51 धावा वसूल केल्यात. आज आपल्याला पाहायचं आहे, इथे सुरुवात तर चांगली झाली आहे, 1 विकेट जरूर गमावली, 16 धावा बनवल्यात, अजूनही हातामध्ये 9 विकेट आहेत. शेवटचे 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न राहील. गोलंदाज तयार सिप्पानचा हा चेंडू आडव्या बॅटनं हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येतील प्रवीण, एकच धाव. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. निलेश ढगे मावळचा खेळाडू. इथे पहा चुका मैदानामध्ये घडल्यात आणि तुम्ही छोट्या चुका करणार आहेत ना, त्याचा फायदा घ्यायलाच दुसरी टीम बसली आहे. जिथे 1 होती तिथे 2 आल्या. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 18 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना शिवनेर चषक 2022 चा थरार 22व पर्व या स्पर्धेचं. एक थाटामाटामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांक रोख रक्कम 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 61,000. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू इथे डॉट आला, हा चेंडू निर्धाव आहे. तृतीय क्रमांक 31,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 25,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट सायकल जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18. चांगली गोलंदाजी सिब्बांची राहिली. पहिल्या दिवसामध्ये इम्प्रेस करणारी कामगिरी. स्ट्रायकर इनवर बॅटर निलेश ठगे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्ट्रो किरण खोबरे आलेत बॉलच्या खाली. इथे फलंदाज निलेश ढगे बाद. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. अथर्व इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर प्रोप्रायटर सन्माननीय संजय शेठ वराडी यांची बळीची टाळी. न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नरसिंग पालंपल्ले. कालच्या दिवसातील हिरो, म्हणजे कालच्या दिवसातील हिरो नाही तर कृषी उद्योग समूह मांजरवाडी आज इथं काय आहे तर त्याचं कारण तो आहे, तो मैदानामध्ये दाखल झाला. नरसिंग पालंपल्ले का बॅटिंग केली कालच्या दिवसामध्ये या खेळाडूने, विकेट मिळवली. सिब्बान शेख हॅलो. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी कुपन विक्री चालू आहे. ज्या सन्माननीय कुपन घ्यायचं आहे त्यांना आमचे व्हॉलेंटियर्स फिरतायत. कुपनच्या विक्रीमध्ये आमचे सन्माननीय जे देणगीदार आहेत अमित इलेक्ट्रिकल, ज्यांनी इस्त्री दिली होती, त्यांनी आत्ताच आम्हाला कबूल केलेलं आहे की आजच्या दिवसामध्ये त्यांनी अजून 5 इस्त्री आपल्याला जास्तीच्या द्यायच्या कबूल केलेल्या आहेत. त्यामुळे बक्षीसदात्यांनी याची नोंद घ्यायची की आज आपल्याला अजून एक्स्ट्रा 5 इस्त्री मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर मोरिया मोबाईल शॉपीच्या हॅलो 5 कॉमेंटेटर, 5 इस्त्री आणि अजून त्याच्यामध्ये अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानात आलाय नरसिंग पालंपल्ले आणि पहिल्याच बॉलवर करतोय बल्ले बल्ले 4 धावा. पाहून हा मारलाय चौका.
हॉटेल ऋतुजा गार्डन रेस्टॉरंट जुन्नर आणि हॉटेल रोकडे फार्म हाऊस प्रोप्रायटर सतीश मामा सांगडे, अविनाश शेठ सांगडे, अक्षय शेठ सांगडे यांचा खणखणीत अप्रतिम फटका टायमिंग पाहायला मिळालं. नरसिंग पालंपल्लेची इनिंग महत्वाची, अनुराग मोहितीची इनिंग देखील महत्वाची राहिली मॅच मध्ये. 5 इस्त्रींबरोबर सोबत मोरिया मोबाईल शॉपी, मयूर शेठ उंडे, शैलेश शेठ दगडे यांच्या वतीनं अजून 2 इयरबड्स म्हणजे ब्लूटूथ हेडफोन बरोबर 2 इयरबड्स देखील अजून ऍड झालेले आहेत. याचं सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यायची आणि कुपन विक्री चालू आहे. ज्यांना घ्यायचे त्यांनी आमच्या व्हॉलेंटियरशी संपर्क साधा. कुपन्स लवकरच या ठिकाणी आपण समाप्त करणार आहोत. गोलंदाजी मार्कवर सिब्बनला आपण पाहतोय. धावपलकावर धाव संख्या 22 धावा. नरसिंग पालंपल्लेच्या पाडामधून एक चौकार जरूर आला. सिब्बन तयार होतो. सिब्बनचा हा बॉल मोठा फटका खेळायचा पॉइंटला बीट करून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. चेंडू पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल सीमा पार. नरसिंग पालंपल्ले कर्रे बल्ले बल्ले 4 रन. साकार सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार. श्री डिजिटल फ्लेक्स सन्माननीय सतीश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार. 26 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉकेट कॅफेचं विशेष कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 60 ते 70 हजार रुपये आपण लाईव्ह साठी जे खर्च करणार आहोत ते आम्हाला लाभले गेलेत. पॉकेट कॅफेच्या माध्यमातून मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. पॉकेट कॅफेच्या सोबत बरोबर वायफाय ज्यांनी आम्हाला दिलंय, अविरत सेवा देण्याचं काम ज्यांनी केलंय ते अमरनाथ केबल नेटवर्कचे आमचे मित्र ऋषिकेशजी जोगळेकर यांचंही मी शिवनेर चषकाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. इथे सामने पाहण्यासाठी, शिवनेर चषकाचे सामने पाहण्यासाठी वैभव शेठ पठारे, संघर्ष ढोल ताशा पथकाचे अध्यक्ष आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व सदस्य, मी शिवनेर चषकाच्या वतीनं त्या सर्व सदस्यांचं तसेच अध्यक्षांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि शिवनेर चषकाला आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपलं आभार देखील व्यक्त करतो. धन्यवाद. 3 षटकं मैदानामध्ये कंप्लीट झाली. धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 2 बाद 26 धावा. कृषी उद्योग समूह मांजरवाडी कपिल शेठ मोरे यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय किरण खोबरे. अनेक वेळा हे 2 खेळाडू एकाच संघात खेळलेत असा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शुभम मोरे, किरण खोबरे गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला चेंडू स्लोवर 1 गतीमध्ये केलेलं परिवर्तन. योगेश पवारचं अप्रतिम एष्टिरक्षण. चेंडू डॉट आलाय. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. धावपलकावर धावसंख्या 26 धावा आहेत. निर्धारित 6 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल दुसरी आपण अनुभवतात. शिवनेर चषक 2022 हा थरार. गोलंदाजी मार्कवर किरण गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. इथे टाकलेला बॉल, व्हॉट अ कॉट, ब्रिलियंट कॉट. योगेश पवार अप्रतिम झेल पकडतोय. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. हॉटेल द ग्रेप सिटी, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय. प्रोप्रायटर स्वर्गीय दिनेश भैया दुबे. गेले 22 वर्ष जो अविरत आपण या ठिकाणी शिवनेर चषक भरवतोय, त्या शिवनेर चषकाचे सन्माननीय संयोजक, शिवनेर क्रिकेट क्लब बोडकेनगर जुन्नर संघाचे माजी कर्णधार आमचे बंधू रवींद्र वाघमारे, संस्थापक संचालक यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांचंही शिवनेर चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो, कारण त्यांनीच या चषकाची पायाभरणी केली आणि आज आपण बघतोय की त्या पायाभरणीचं रूपांतर किती मोठ्या वटवृक्षामध्ये होताना आपण पाहतोय. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही हा शिवनेर चषक पुढे घेऊन जात आहोत. धन्यवाद. हॅलो. तो स्थिति इस प्रकार की है. इस प्रतियोगिता का लगातार निरंतर ये 5वां दिन है, यानी अंतिम दिन है शिवनेर चषक 2022. और इस प्रतियोगिता का दूसरे सेमीफाइनल का मैच इस समय विशाल 11 लेण्याद्री और कृषि उद्योग समूह मांजरवाड़ी इन दोनों टीम के बीच में चल रहा है. काफी जबरदस्त ज्यादा कश्मकश दिखाई दे रही है. बहुत ही जबरदस्त मुकाबले की यहाँ तैयारी होती जा रही है.
कृषि उद्योग समूह मांजरवाड़ी इस समय टॉस हारने के पश्चात पहले बल्लेबाजी, दाहिने हाथ से इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के बाहर, स्क्वायर कट कर दिया गेंद को, रन आउट होने का खतरा, लेकिन काफी खराब थ्रो हो चुका है, दूसरा रन हो सकता है लेकिन इसका फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज। हालांकि रन हो सकता था, निश्चित रूप से इसमें कोई संदेह भी नहीं है, लेकिन दोनों बल्लेबाजों के बीच में बिल्कुल तालमेल नहीं है और इसे 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी हो चुकी है। 27 रन 2 विकेट के नुकसान पर, 3 विकेट के नुकसान पर माफ कीजिए, और इस समय यह चौथे ओवर का खेल चल रहा है, इसके बाद सिर्फ 2 ओवर का खेल बाकी है। लेने एंड्रियन से दूसरे सेमीफाइनल का मैच इस समय दाहिने हाथ से ऐसा लग रहा है कि यह गेंद, और इस गेंद को बैकफुट पर उठा दिया है और आउट। थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। अथर्व इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर प्रोप्रायटर सन्माननीय संजय शेठ वराडी यांची बळीची टाळी। ओवर पिच गेंद थी, उठा तो जरूर दिया था लेकिन लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद था, कोई गलती नहीं की, तारीफ करनी पड़ेगी फील्डिंग की। चौथा विकेट खोना पड़ रहा है इस समय कृषि उद्योग मांजरवाड़ी टॉस हारने के पश्चात सेमीफाइनल के एक बहुत ही अहम मुकाबले में इस समय पहले बल्लेबाजी करते हुए 4 विकेट के नुकसान पर इस समय स्कोर है 27 रन, 27 पर लॉस ऑफ 4 विकेट। 4th ओवर इज इन प्रोग्रेस। अमर शेख यांच्या वतीनं पारितोषिक येत आहे अनुराग मोहितेच्या षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक। शरद पारके नए बल्लेबाज के रूप में इस समय मैदान पर जा चुके हैं, शरद पारगे माफ कीजिए, और नॉन स्ट्राइकिंग एंड पर इस समय अनुराग मोहिते। पारगे गेंदबाजी का अपना सिलसिला जारी रखते हुए किरण खोबरे इस समय दाहिने हाथ से लेनांद्री छोर से गेंदबाजी कर रहे हैं ओवर द विकेट। बैकअप द हैंड गेंद थी, स्लोअर गति की गेंद थी, उठा तो जरूर दिया, देखना अंपायर से क्या इशारा आता है। गेंद बाउंड लाइन के नजदीक बाहर जा रही है, लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में 6 रन। आमचे मित्र सागर घोलप, सुमित घोलप या हॉटेल द ग्रेप सिटी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय। प्रोप्रायटर स्वर्गीय दिनेश भैया दुबे। पॉकेट इथे सापडलेला आहेत, ते मान्यवर आले असतील किंवा त्यांचं कोणी मित्र असेल ते तिथून घेऊन जा। 33 रन 4 विकेट के नुकसान पर फिर एक बार इस समय दाहिने हाथ से फिर एक बार धीमी गति की गेंद थी, लगातार उठाने का प्रयास मिड ऑन से, मिस टाइमिंग शॉट, स्क्वायर लेग के क्षेत्र में जा रही है गेंद, 1 रन पूरा कर चुके हैं, 1 रन हो सकता है, 1 रन मिल सकता है और 1 ही रन ले चुके हैं बल्लेबाज। इस 1 रन के साथ स्कोर में आगे बढ़ता हुआ 34 रन 4 विकेट के नुकसान पर, जबकि इस समय यह चौथे इनिंग का खेल चल रहा है। कुल मिलाकर 6 ओवर का यह सेमीफाइनल का एक बहुत ही अहम मुकाबला इस समय चल रहा है विशाल 11 लेनेंद्री और कृषि उद्योग समूह मंजरवाड़ी, इन दोनों टीम के बीच में। जो दर्शक या देर से आए हुए हैं या जिन्होंने अपने रेडियो ट्रांजिस्टर देरी से खुले हुए हैं, उनके लिए कुल मिलाकर इस प्रतियोगिता का आज का ये अंतिम दिन है। अंतिम दिन का दूसरे सेमीफाइनल का मैच चल रही है कृषि उद्योग मांजरवाड़ी और विशाल 11 लेनेंद्री। टॉस जीता है विशाल 11 लेनेंद्री ने और पहले फील्डिंग करने का उनका फैसला है। लगातार दूसरे मैच में सेमीफाइनल के टॉस जीतने वाली टीम फील्डिंग कर रही है, यह देखने वाली बात है। पहले सेमीफाइनल में फील्डिंग करने वाली टीम ने 46 रन का लक्ष्य आसानी से चेस किया था, देखना है इस बार क्या हो सकता है। स्कोर है इस समय 34 रन और अभी भी 2 ओवर का करीबन, यानी यदि कोई व्हाइट बॉल या नो बॉल नहीं तो 12 गेंदों का खेल बाकी है और इन 12 गेंदों में फिलहाल किस मोड़ पर किस मंजिल तक पहुंचती है मांजरवाड़ी टीम, ये तो निश्चित रूप से देखने वाली बात होगी। शिवनेरी फोर्थ एंड से गेंदबाजी में तब्दीली दिखाई दे रही है, परिवर्तन के तौर पर इस समय हमारी ओर से पवेलियन एंड से इस समय गेंदबाजी के लिए आ रहे हैं बाएं हाथ के गेंदबाज अमोल दुबे। अमोल दाहिने ओर से इस समय बाएं हाथ से ओवर द विकेट। कुल मिलाकर 1 2 3 4 फील्डर ऑन साइड पर और 5 फील्डर ऑफ साइड पर इस रचना के साथ। ऑन साइड पर एक शॉर्ट पॉइंट लेग सर्कल के अंदर, एक ही फील्डर सर्कल के अंदर है। बाएं हाथ से ओवर द विकेट, धीमी गति की गेंद थी, पहले ही मन बना चुके थे रिवर्स स्वीप खेलने का, बल्ले पर गेंद नहीं आई। हालांकि एक एक गेंद बहुत ही महत्वपूर्ण है, अगर 1 रन भी मिल सकता है। यह मैदान काफी लंबा है,
काफी बड़ा मैदान है, एक एक 2 रन से रन हो सकते हैं। बल्लेबाज देख कर खेले, जम कर खेले, गेंद के मेरिट के हिसाब से खेले तो इस मैदान पर रन आ सकते हैं, रन की बौछार भी हो सकती है। अगेन शॉर्ट आर्म पुल कर दिया मिड विकेट और मिड ऑन के बीच में, स्क्वायर लेग एक क्षेत्र में मिस फील्डिंग, दूसरा रन की कोशिश कर रहा है और 2 रन। काफी लंबा थ्रो, करीबन 60-65 मीटर का थ्रो, जब तक आता है विकेट कीपर के हाथ में 2 रन चुरा लिया बल्लेबाज, सुरक्षित अपने क्रीज के अंदर। और इन 2 रन के साथ स्कोर हो चुका है कुल मिलाकर 32 रन 4 विकेट के नुकसान पर, 36 रन 4 विकेट के नुकसान पर, माफ कीजिए, 36 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट। ऑफ साइड पर जो फील्डिंग की रचना, सर्कल के अंदर जो 3 फील्डर है, एक गली है, एक शॉर्ट थर्ड मैन, लगभग स्लीप कहा जाए तो भी गलत नहीं है, और एक मिड ऑफ सर्कल के अंदर 3 फील्डर, सर्कल के बाहर स्वीपर कवर और डीप बैकवर्ड पॉइंट इस बीच। अगेन लेग स्टंप के बाहर, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, खराब गेंद। हालांकि पहले ऑफ स्टंप के बाहर निकल रहे थे खेलने की कोशिश में, गेंद बल्ले पर नहीं आई लेकिन लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर। आजकल दुनियावी क्रिकेट में अंतरराष्ट्रीय नियमावली के अनुसार 1-2 इंच लेग स्टंप के बाहर गेंद भी जाती है तो व्हाइट बॉल करार दी जाती है, इसमें कोई संदेह नहीं। बहुत ही जबरदस्त तजुर्बा, लंबे क्रिकेट का एक्सपीरियंस अंपायर है। ये गेंद देखना है और इस गेंद को खेल दिया है डीप बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में और कैच छूट चुका है और गेंद बाउंड लाइन के नजदीक जा रही है और 4 रन। बाहू का हा मारलाय चौका। हॉटेल ऋतुजा गार्डन रेस्टॉरंट जुन्नर आणि हॉटेल रोकडे फार्म हाऊस, प्रोप्रायटर सतीश मामा सांगडे, अविनाश शेठ सांगडे, अक्षय शेठ सांगडे यांचा खनखनीत चौकार। कंधे के ऊपर की ऊंचाई तक उठती हुई गेंद को खेल दिया, स्टीयर कर दिया था गेंद को डीप बैकवर्ड पॉइंट और डीप थर्ड मैन के बीच में से 4 रन। एक शॉर्ट पिच का ऐसा लगा कि अंपायर का भी इशारा आया ओवर में। ये गेंद स्वीप कर दिया गेंद को, स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद जा रही है, 1 रन पूरा कर चुका है, मिस फील्डिंग, थोड़ी सी 1 रन की कोशिश, दूसरे रन की कोशिश हो रही है और 2 रन। बहुत अच्छी रनिंग, बिटवीन द विकेट का प्रदर्शन, सही तालमेल और सही सूझबूझ दिखाते हुए इत्मीनान से सुरक्षित अपनी क्रीज के अंदर। तारीफ करनी पड़ेगी बल्लेबाजों की। इन 2 रन के साथ स्कोर अब ऐसा लग रहा है कि काफी तेजी से आगे बढ़ता हुआ नजर आ रहा है। 43 रन हो चुके हैं, 43 रन 4 विकेट के नुकसान पर। अभी भी इसके बाद 1 ओवर का खेल बाकी है। अब ऐसा अच्छा लग रहा है स्कोर, इसमें कोई संदेह भी नहीं है। 1-2 रन से रन हो रहे हैं और बोल्ड आउट। क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला। हॉटेल द ग्रेप सिटी, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, प्रोप्रायटर स्वर्गीय दिनेश। याच दरम्यान या शिवनेर चषकासाठी विशाल भुजबळ सर आळेफाट्यावरून या स्पर्धेसाठी उपस्थित होतात, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे। टेनिस क्रिकेटचे चांगल्या प्रकारचे अपडेटर आहेत, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर शिवनेर चषकाच्या वतीने आपलं सहर्ष असं स्वागत। विशाल भुजबळ सर आणि मित्र परिवार। हालांकि रन हो रहे थे लेकिन बल्लेबाज ने ज्यादा रन लेने की कोशिश की, नतीजा यह निकला कि गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ। स्वीप करने का प्रयास कर रहे थे, बिल्कुल मिड स्टंप पर आती हुई गेंद को लगभग अपने आप पर यॉर्क कर बैठे, पेविलियन में वापस बोल्ड आउट के रूप में। यह इस समय 5वां झटका। नए बल्लेबाज श्रीकांत कुने, स्कोर है 5 विकेट के नुकसान पर 43 रन, 43 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट, 5th ओवर इन प्रोग्रेस। रिमाइंड यू दिस इज द सेकंड सेमीफाइनल मैच प्लेड बिटवीन विशाल 11 लेण्याद्री वर्सेस कृषि उद्योग समूह मंजारवाड़ी। अर्लियर विशाल 11 लेण्याद्री winning the toss and decided to field first. पांचवें ओवर का इस समय कुल मिलाकर खेल चल रहा है। ऑफ साइड पर फील्डिंग की रचना, सर्कल के अंदर लगातार 3 फील्डर है जो होनी ही चाहिए। एक लगभग स्लीप शॉर्ट थर्ड मैन कहा जाए तो गलत नहीं, एक पॉइंट, एक गली माफ कीजिए, और सर्कल के अंदर एक मिड ऑफ है। ये 3 फील्डर ऑफ साइड पर, एक लगभग डीप बैकवर्ड पॉइंट और स्वीपर कवर, ये 2 फील्डर सर्कल के बाहर ऑफ साइड पर। ऑन साइड पर एकमात्र फील्डर सर्कल के अंदर, एक शॉर्ट फाइन लेग, डीप स्क्वायर लेग सर्कल के बाहर, मिड विकेट सर्कल के बाहर और लॉन्ग ऑन सर्कल के बाहर, ये 3 फील्डर ऑन साइड पर। और इस गेंद को खेल दिया है मिड ऑफ पर और आसान कैच आउट। संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। अथर्व इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, प्रोप्रायटर सन्माननीय संजय शेठ वराडी यांची बळीची टाळी।
बिल्कुल खेलने की कोशिश मिड विकेट के क्षेत्र में, मिस टाइमिंग शॉट, गेंद आई मिड ऑफ के क्षेत्र में, उनके अनुमान के हिसाब में मेरे ख्याल से थोड़ी सी ज्यादा ऊपर उठी, इसके कारण शॉट में बिल्कुल टाइमिंग नहीं कर पाए, मिस टाइमिंग शॉट और मिड ऑफ के क्षेत्र में प्रतीक्षा कर रहे थे वहां के फील्डर। कोई गलती नहीं, बहुत ही आसान कैच, जबरदस्त झटका, छठवां झटका। ओव्हर की समाप्ती हो चुकी है। ही पहा ओहोर संपली। प्रायोजक मातोश्री शॉपिंग मॉल। मातोश्री शॉपिंग मॉल मध्ये खरेदी करा व जिंका लाखोंची बक्षिसे। प्रोप्रायटर सन्माननीय प्रसाद शेठ बाळसराव। फाइनल के मैच में स्थिति किस प्रकार है देखिए, बहुत ही रोमांचकारी मुकाबला होने की या निश्चित रूप से होने की तैयारी हो रही है। अच्छा स्कोर है, एक ओवर का स्कोर अभी भी बाकी है, 6 विकेट हो चुके हैं, अभी भी 4 विकेट है। आजकल इस क्रिकेट में 10-11 बल्लेबाज भी बल्लेबाजी कर सकते हैं, इसमें कोई संदेह भी नहीं है। थरली प्रोफेशनल क्रिकेट टूर्नामेंट है, यानी फुल साइड है। दोनों ही टीमें जब आती है खेलने के लिए तो दोनों ही टीम में अच्छे 11 तक बल्लेबाजी करने की क्षमता रखने वाले बल्लेबाज भी होते हैं और गेंदबाज भी होते हैं, इसमें कोई संदेह नहीं है। अंतिम ओवर इस इनिंग का, छठे ओवर का स्कोर खेल इस समय चल रहा है। स्कोर है 6 विकेट के नुकसान पर इस समय 43 रन, 43 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट। मैदानाच्या आतमध्ये पाय ठेवून बसलेले प्रेक्षक वर्ग, विनंती असेल सर्वांची नावं घ्यायला लावू नका आणि ऑनलाईन आहे त्यामुळं विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये जेवढे प्रेक्षक वर्ग पाय ठेवून बसलेत ना त्यांना विनंती असेल थोडंसं बाजूला मागे सरकलं तर खूप चांगलं होईल। धन्यवाद। बैकफुट पर आकर गेंद को पंच कर दिया था वाइडिश मिड ऑफ के क्षेत्र में 1 रन के लिए, और इस 1 रन के साथ स्कोर हो चुका है 44 रन 6 विकेट के नुकसान पर। इस इनिंग की यदि कोई वाइट बॉल या नो बॉल नहीं तो 5 गेंदों का खेल बाकी है। देखना इन 5 गेंदों में किस मोड़ पर फिलहाल किस मंजिल तक पहुंचती है कृषि उद्योग मांजरवाड़ी टॉस हारने के पश्चात, ये तो आने वाला वक्त ही बता सकता है। रोमांचक क्रिकेट होने की संभावना निश्चित रूप से, आनंद ले दर्शक, खचाखच भरा हुआ स्टेडियम आनंद ले रहा है एक अच्छे क्रिकेट का। ऑफ स्टंप के बाहर उछाल कर मारा है गेंद को, देखना है क्या हो सकता है, और आउट। क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला। हॉटेल द ग्रेप सिटी, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय। प्रोप्रायटर स्वर्गीय दिनेश भैया दुबे। हाल थोड़ी सी मिस फील्डिंग, और दुर्भाग्यशाली बात एकमात्र फील्डर लॉन्ग ऑन के क्षेत्र में काफी ज्यादा गेंद हवा में चली गई है। स्ट्रोक में थोड़ी सी टाइमिंग कम पड़ गई और प्लेसमेंट थोड़ा कम, बिल्कुल लॉन्ग ऑन से फील्डर ने कैच लिया। तारीफ करनी पड़ेगी वहां के फील्डर की, बाउंड्री लाइन के नजदीक छिपक कर कैच लेना उतनी आसान बात नहीं है। शानदार कैच, तारीफ करनी पड़ेगी। अच्छे क्रिकेट का दर्शन दर्शकों को देखने मिला, इसमें कोई संदेह नहीं है। खास कर हमारे दाहिने ओर मैदान बहुत ही शानदार मैदान है। ये जो मैदान है इसकी विशेष जानकारी यह है, विशेष खूबी है कि यह नीचे है, यानी जहां से भी देखे बिल्कुल नजारा क्रिकेट का, बिल्कुल सही तरह की क्रिकेट कहां भी खड़े रही है और क्रिकेट देखिए। इस तरह का मैदान इस पुणे जिले में, पूना भी इसके सामने, मेरे ख्याल से पूना भी, हालांकि वो जो मैदान होते हैं सिटी के वो बड़े होते हैं, अच्छे होते हैं, लेकिन जहां से दर्शक जहां से भी देखे वहां देखने मिलेगा बैठने के बाद, यह नहीं कहा जाता। अब स्टंप के बाहर जाती गेंद को थोड़ा सा खेल दिया है पॉइंट के क्षेत्र में। 1 रन पूरा किया है बल्लेबाजों ने, और इस 1 रन के साथ स्कोर हो चुका है 7 विकेट के नुकसान पर 45 रन। अभी भी इस इनिंग की 3 गेंदें बाकी है, यानी पिछले मैच में 45 रन हो चुके थे, ये 45 रन हो गए। इसके बाद का जो स्कोर है अब बोनस होगा। हालांकि मैच इंटरव्यू कप्तान ने बताया कि 60-70 रन चाहिए उसके अनुमान के मुताबिक। हालांकि गेंद ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद को जगह बनाकर खेलने की कोशिश की थी, नाकामयाब रहे। रन की कोई गुंजाइश नहीं है, स्कोर अभी भी 45 के अंक रुका हुआ। 2 गेंदें बाकी है इस इनिंग की सिर्फ, यदि कोई वाइट बॉल या नो बॉल नहीं हो तो।
ये गेंद उछाल कर मारा है गेंद को, इस बार ओ क्या प्रयास, तारीफ करनी पड़ेगी। देखना एम्पायर से क्या इशारा, बाउंड्री पर 4 रन। विजय होणार साकार, सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार। श्री डिजिटल फ्लेक्स सन्माननीय सतीश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार। लॉन्ग ऑन के फील्डर ने छलांग भी लगाने से कोशिश की, हाथ को गेंद लगी भी, लेकिन क्या शॉट, तारीफ करनी पड़ेगी। काफी देरी के बाद एक बहुत ही आक्रामक शॉट देखने को मिलेगा और इस शॉट के बाद स्कोर पहुंच चुका है 49 के अंक पर, यानी पिछले मैच के हिसाब से 4 रन ज्यादा हो चुके हैं। ये गेंद ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर, व्हाइट बॉल का इशारा इस पर है। इस प्रकार 50 रन पूरे हो चुके हैं। आधा शतक इस समय मैदान पर, 50 रन 6 विकेट के नुकसान पर। अभी भी इस इनिंग की एक गेंद बाकी है, यदि कोई व्हाइट बॉल या नो बॉल नहीं हो तो। अंपायर से इशारा, बैट्समैन रिटायर हर्ट, रिटायर हर्ट। नए बल्लेबाज इस समय मैदान पर, एक गेंद बाकी है। रिटायर हर्ट होने का जो वजह होगी मेरे ख्याल से नए जोश में नया बल्लेबाज शायद ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश रनिंग बिटवीन द विकेट के लिए गया होगा, ये मेरे हिसाब से चलता है। क्रिकेट में स्ट्रेटेजी अप्लाई की है, नया जोश वाला नया बल्लेबाज मैदान पर भागने के लिए एक से 2, 2 से 3, 3 से 4 भले रन जितने भी बटोर सकते हैं उतने बटोरने के लिए शायद मेरे ख्याल से चेंज किया होगा, ऐसा लगा है मुझे, लग रहा है विलास, मेरे ख्याल से बराबर है। स्ट्रेटेजी आजकल प्रोफेशनल क्रिकेटर जो होते हैं अप्लाई करते हैं। थका हुआ शायद होगा वो बल्लेबाज, इसके लिए रिटायर हर्ट होकर पवेलियन में वापस आया होगा। ऑफ स्टंप के बाहर व्हाइट बॉल का इशारा, स्कोर हो चुका है 51 रन 7 विकेट के नुकसान पर, 51 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। अंतिम गेंद बाकी है, यदि कोई व्हाइट बॉल या नो बॉल नहीं हो तो। ऑफ साइड पर फील्डिंग सर्कल के अंदर कम 4 फील्डर है, एक शॉर्ट थर्ड मैन, एक शॉर्ट गली, एक शॉर्ट पॉइंट और एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर। ये 4 फील्डर सर्कल के अंदर। ऑफ साइड पर, सर्कल के बाहर ऑफ साइड पर एक स्वीपर कवर बाउंड्री लाइन के नजदीक और एक लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के नजदीक, यानी 6 फील्डर ऑफ साइड पर। 6-3 व्यू रचना से बल्लेबाजी कर रहे हैं। उछल कर मारा है लेकिन लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है, एक रन आउट, 4 रन। पाहुनी मोका हा मारलाय चौका। हॉटेल ऋतुजा गार्डन रेस्टॉरंट जुन्नर आणि हॉटेल रोकडे फार्म हाऊस, प्रोप्रायटर सतीश मामा सांगडे, अविनाश शेठ सांगडे, अक्षय शेठ सांगडे यांचा खनखनीत चौकार। जी महंगा ओवर, 2 गेंदे व्हाइट बॉल, बाद में 4 रन, यानी 2 गेंदे ज्यादा डाली, बाद में हो चुका है रन हो चुके 6 रन एक गेंद में। और इस 4 रन के साथ जो फाइनल स्कोर हो चुका है 55 रन हो चुके हैं। 55, 7 विकेट के नुकसान पर 55 रन, 56 रन चाहिए मैच को जीतने के लिए विलास। छप्पन रन का लक्ष्य है, अब होगा मैच विलास, ऐसा लग रहा है। 36 गेंदों में 56 रन उतनी आसान बात नहीं है। सेमीफायनलचा सामना निश्चितच 36 चेंडूमध्ये 56 धावा बनवायच्यात आणि अत्यंत ताळमेळ, सुरेख ताळमेळ आहे। परंतु अनंतराव मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की शेवटचा चेंडूमध्ये जे काही 6 धावा जमवल्यात, म्हणजे जो व्हाईट बॉल गेला होता तो व्हाईट बॉल गेल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा चौकार आणि ते अगोदरच एक वाईड, असं शेवटच्या चेंडूत जवळ 6 धावा जमवल्यात। ह्या 6 धावा पण थोड्याशा त्रासदायक या सामन्यासाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एक धाव महत्वाची आहे विलास, 50 नंतर ज्या धावा झालेल्या आहेत त्या खरंच धोकादायक धावा आहेत। या मैदानाचा इतिहास पाहता 50, 52, 55 धावा चेस करणं एवढं सोपं नाही आहे, एवढं सोपं नाही आहे। चांगला अक्कल हुशारीने खेळावं लागणार आहे, एवढं सोपं नाही आहे। 1-1, 2-2 धावा काढावे लागणार आहेत, पळावं लागणार आहे, रनिंग बिटवीन करावं लागेल, त्यावेळेला मॅच होईल। नुसतंच फटके मारण्याच्या दारामध्ये विकेट गमावलं गेलं की प्रेशर यायला सुरुवात होते, आणखीन प्रेशर आलं धावसंख्येचं, आणि म्हणून पहिली बॅटिंग करणाऱ्या संघाने एकदा समोर धावा केलेल्या आहेत, त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे।
आणि त्या कशा करायच्या त्या प्रतिस्पर्धी संघानं ठरवायचं आहे आता. त्यासाठी योग्य अक्कल हुशारीने फलंदाजी करावी लागणार आहे. एवढं सोपं टार्गेट नाही विलास सर. निश्चितच 22 वर्षाचा आपला जो या मैदानावरचा अभ्यास आहे त्या अभ्यासाला अनुसार आपण सांगितलंय. पवित्र माझ्याबरोबर सहयोगी समालोचक आहेत ओरडू निखिल. धन्यवाद विलास कडलक सर, थँक्यू आनंदराव कुलकर्णी सर, आणि माझ्या समेत आहेत आदरणीय चंदू शेटे सर. चंदू सर, पहिल्या इनिंगचा आपण आलेख काढला तर पहिल्या इनिंगमध्ये 55 धावा बनवल्या, 56चं टार्गेट आहे. दोन्ही संघाकडे, एका संघाकडे गोलंदाजी स्ट्रेंथ मजबूत आहे तर दुसऱ्या संघाकडे फलंदाजी मजबूत आपल्याला पाहायला मिळते. 56 धावा एक चांगलं टार्गेट. सुरुवातीला संघ स्ट्रगल करत होता, परंतु उत्तरार्धात म्हणजे शेवटच्या ओव्हरला आलेल्या 11 धावा मी तर म्हणेल निर्णायक राहिल्या. कुठेतरी मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी 50 क्रॉस करणं गरजेचं होतं आणि ते या ठिकाणी झालं आहे. 55चं टार्गेट आहे. तसं पाहिलं तर मोठंही नाही आहे आणि छोटंही नाही आहे. या मैदानाचा इतिहास पाहिला तर फाईट होऊ शकते या मॅचमध्ये, आणि दोन्ही संघ जर पाहिलं तर ताकदवर बनवून आलेले आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतो विशाल 11 लेण्याद्री, पिंटू मोगे संघ मालक ज्या संघाचे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. दुसऱ्या बाजूला कृषी उद्योग समूह मांजरवाडी कपिल शेठ मोरे म्हणजेच NB म्हणजेच आयुष हे देखील आपण म्हणू शकतो या संघासाठी. तर या दोन संघांमधील मॅच पाहायला मिळते. पहा या मैदानात म्हणजे शंकररावच्या मैदानावर क्रिकेट म्हटलं तर प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. या मैदानात कित्येक षटकार आम्ही या मैदानात जर पाहिलं तर दीपक परदेशी यांना षटकार मारताना पाहिलं आहे. या मैदानात गणेश जाधव यांना षटकार मारताना आम्ही पाहिलं आहे. संतोष चासकर यांना रिव्हर्स मारताना पाहिलं आहे. याच मैदानात जर पाहिलं तर बाबू नलावडे सुद्धा मला आठवत आहेत. या मैदानावर पत्र्यांवर देखील बाबू आज नाही आहेत बाबू नलावडे, परंतु त्यांचे षटकार देखील मी या मैदानात लांबवरचे षटकार मारताना त्यांना पाहिलं आहे. तर खूप मोठा इतिहास आहे या मैदानाचा, आणि आज पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार तमाम क्रिकेट रसिक पुन्हा एकदा चलो जुन्नर आणि जुन्नरच्या या मैदानामध्ये पाहायला मिळतात. चला बॅटर मैदानात पाठवा. हॅलो, विशाल 11 आपले बॅटर ताबडतोब पाठवा विनंती असेल. 56 धाबांचं टार्गेट जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. विजयासाठी 56 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. या अगोदर 2 सामने 3 सामने जे मात्र खेळले होते विशाल 11 या संघाने एक हाती सामने जिंकले होते, परंतु त्या संघामध्ये आपण सुनील खर्डेला पाहिलं. आज सुनील खर्डे नाही आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रवी आहिरे आणि त्याला साथ देण्यासाठी मला वाटतं मयूर अंबोरे मैदानामध्ये दाखल झाला. 56 धावांचं टार्गेट. 56 धावांचा पाठलाग करायचा आणि त्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळते. एका बाजूला रविराज आहिरे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मयूर अंबोरे. एक आहेत नाशिकचे खेळाडू आणि दुसरे जर पाहिले तर आपल्याला पाहायला मिळत आहेत राहुरी तालुक्यातील नगर जिल्ह्यातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी प्रथमेश गोसावी येताना पाहायला मिळत आहेत. पुण्यातील एक वेगवान गोलंदाज, नंदुरबार एक्सप्रेस नावाने देखील ओळखले जातात प्रथमेश गोसावी. त्यांच्याच हातात चेंडू सोपवण्यात आला आहे. यष्टांच्या पाठीमागून अनुराग मोहिते व्यूहरचना बनवत आहेत. मैदानाच्या बाहेर जर पाहिलं तर विशाल कांबळे त्या रणनीत्या बनवताना पाहायला मिळतात या टीमसाठी, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बापू चकते हे देखील रणनीत्या बनवताना पाहायला मिळत आहेत. जाऊयात या मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी शिवनेर चषकातील दुसरी सेमीफायनल आपल्या समोर पाहायला मिळते. कोण जिंकणार ही मॅच? पहिलाच बॉल, ओहो पहिल्याच बॉलवर विकेट मिळते अगदी खोलवर स्टंपच्या समोर. पायचीत LBW. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. अथर्व इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर प्रोप्रायटर सन्माननीय संजय शेठ वराडी यांची बळीची टाळी.
पाठलाग करायचा आहे. ज्या पहिल्याच बॉलवर विकेट आले, आत्मविश्वास गोलंदाजाचा दुणावेल आणि कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवलाय प्रथमेश गोसावी यांनी. का माझ्या हातात षटक सोपवलं संघनायकाने, त्याचं उत्तर या ठिकाणी दिलं. इतिहासाचा साक्षीदार राहिलेलं हे मैदान, अनेक गोलंदाज, अनेक फलंदाज, अनेक क्षेत्ररक्षक त्यांनी हे मैदान 22 वर्ष गाजवलंय आणि आज 22व्या पर्वातील मात्र अंतिम टप्प्यात ही स्पर्धा येताना पाहायला मिळते. दरवर्षी नवनवीन खेळाडू या ठिकाणी दाखल होतात, आपल्या नावाचा डंका पिटतात, आपल्या नावाची छाप सोडून जातात, जुन्नरकरांची मनं जिंकून जातात आणि जुन्नरकर आणि शिवनेरचे सर्व आयोजक मंडळी देखील या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडूनही होतोय. पुन्हा तेच पाहायला मिळत आहे, अगदी खोलवर अपील केलं, हो नाही सुरू होतं त्या ठिकाणी. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांनी आम्हाला चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस दिलं ते आमचे सन्माननीय मित्र विनायक शेठ कळंबे, महालक्ष्मी पेट्रोलिंगचे प्रोप्रायटर यांचंही या ठिकाणी आगमन झालं. मी शिवनेर चषकाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तसंच चालू असलेल्या सामन्यामध्ये निळे टी शर्ट ज्यांनी परिधान केलेत, त्या टी शर्टचं स्पॉन्सरशिप ज्यांनी दिलं ते गणेश शेठ भुजबळ यांचंही या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांचंही शिवनेर चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. सर्व बक्षीसदात्यांचे देखील आभारी असणार, कारण एवढी मोठी स्पर्धा सातत्याने सुरू ठेवणं सोपी गोष्ट नाहीये आणि मोठं आयोजन. लगातारचे 3 चेंडू निर्धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल निगुट बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. मनसर आंबेगाव तालुक्यातील खेळाडू बॅटिंगसाठी आहेत. समोर पुण्याचे खेळाडू. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका वेगळ्या रणनीतीने आलेत. कमी धावसंख्या आहे, तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे, तोच इरादा या ठिकाणी प्रथमेश गोसावीचा पाहायला मिळतोय. एक चांगली स्टार्ट हवी होती, ती आतापर्यंत मात्र गोलंदाजी करत असताना या ठिकाणी कृषी उद्योग समूह मांजरवाडी संघासाठी आतापर्यंत प्रथमेश गोसावी यांनी केली आहे. मांजरवाडी संघाची स्ट्रेंथ तर पाहिली जर त्यांची गोलंदाजी आहे, प्रथमेश गोसावी आहेत, त्यानंतर आपण सुधीर साबळेला पाहतोय, रोहन खरात या संघामध्ये पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विशाल 11 संघाची फलंदाजी अतिशय मजबूत पाहायला मिळते. सामना रंगेल. जाऊया, सामन्या मात्र या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल. शिवनेर हा संघ देखील गेले काही वर्ष आम्ही जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालंय. माझ्या मते संतोष चासकर हे देखील या संघाच्या माध्यमातूनच पुढे आले. आनंद मोडवे देखील काही मॅचेस या संघासाठी सर स्वतः आपल्या मॅचेस देखील झालेल्या आहेत. यावेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. रविराज अहिरे यांच्या बॅटमधून चौकार. विजय होणार साकार, सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार. श्री डिजिटल फ्लेक्स सन्माननीय सतीश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार. तुम्ही जर त्याच पद्धतीची सारखी गोलंदाजी करत राहाल तर बॅट्समन रीड करतात. पहा, पहिले 4 चेंडू खोलवर टप्प्याचे टाकण्याचा प्रयत्न राहिला आणि यावेळेला मात्र वेटिंगमध्ये होते. जर खोलवर टप्प्याचा चेंडू येईल तर त्यावर माझं पदलालित्य काय असणार आहे आणि चेंडूची फटक्याची दिशा काय असणार त्यांनी ठरवलं होतं. आणि शॉर्ट स्क्वेअर लेग जर पाहिलं तर आतमध्ये असल्या कारणाने त्या ठिकाणी फायदा घेतला आणि 4 धावा वसूल केल्या. पॉवर प्लेचा फायदा या ठिकाणी घेत असताना 4 धावाही वसूल केल्या. आत्तापर्यंत गोलंदाजाचा दबदबा होता, परंतु रवीचा एक फटका अतिशय चांगला. यावेळी ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि त्या ठिकाणी जाळ्यात सापडला मोठा मासा. माशाचं नाव रविराज आहिरे आणि पकडणारा आहे प्रथमेश गोसावी. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. हॉटेल द ग्रेप सिटी सोय, प्रोप्रायटर स्वर्गीय दिनेश भैया दुबे. यांच्या माध्यमातून पारितोषिक येत आहे. गोदऱ्याचे क्रिकेट प्रेमी आहेत. षटकार हॅट्रिक 500 आणि चौकार हॅट्रिक 500 रुपये. इथून पुढील सर्व मॅचसाठी शेवटपर्यंत. निखिल, पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी संपते. जी स्टार्ट आवश्यक होती ती मात्र या ठिकाणी कृषी उद्योग समूह मांजरवाडीला मिळाली आहे, कारण धावा झाल्या त्या केवळ 5 विकेट आलेल्या आहेत. 2 पहिल्या बॉलवर आली विकेट, शेवटच्या बॉलवर आली विकेट. बॅकफुटला मात्र प्रतिस्पर्धी संघाला पाठवण्याचं काम या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. विशाल 11च्या विरुद्ध मांजरवाडीचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही मॅच ऑन आहे, कारण 5 ओव्हरचा सामना बाकी आहे. नक्कीच जर आपण पाहिलं 5 षटकांचा सामना बाकी आहे, परंतु एका बाजूनं पाहिलं आपण विशाल 11 फलंदाजीचा तोफखाना आहे. 1 ते 11 पर्यंत फलंदाजी आहे. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ना, गोलंदाजी करणारी टीम कृषी उद्योग समूह मांजरवाडी, त्यांच्याकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. निलेश ढगे आहेत, त्यानंतर आपण सुधीरला पाहतोय, खरात देखील रोहन खरात आहे आणि पहिलं षटक टाकणारा प्रथमेश गोसावी. तर गोलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळतात निलेश ढगे.
मावळ तालुक्यातील मळवली भाजेगावचा असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. समोर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात आंबेगाव तालुक्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे विशाल निगोट. विशाल निगोट आहेत जोडीला. आता मात्र राहुरीचे योगेश पवार देखील बॅटिंगसाठी आलेत. लक्ष तसं पाहिलं तर मोठं नाही आहे, परंतु मॅच चांगली रंगेल अपेक्षेने. प्रेक्षक गावागावातून दाखल झालेत, जुन्नर शहरातून दाखल झालेले आहेत. कारण जुन्नरमध्ये स्पर्धा म्हटलं तर प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असते आणि त्यातलं त्यात शिवनेर चषक म्हटलं तर त्यांना माहिती आहे दर्जेदार आयोजन पाहायला मिळणार आहे. कडक शिस्तीचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत असतं आणि याही वर्षी शिवनेर चषक जे वेगळ्या जल्लोषात आपल्याला पाहायला मिळतोय 22व्या पर्वामध्ये. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न लॉफ्ट तर केलाय कव्हरच्या दिशेने. एक धाव त्या ठिकाणी घेतला जाईल. ओरपी चेंडू होता, मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करू शकले, परंतु 2 धावा जरूर या ठिकाणी मिळवतायत विशाल निगोट आणि योगेश. विशाल निगोट एक साजेदारीतून करावे लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये 2 मोठाले धक्के संघाला जे मात्र दिलेत, एक भागीदारी इथे केली तर सामना पुन्हा एकदा खुल्ला होऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या विशाल 11 साठी. पण मॅच इक्वल आता आहे म्हणावं लागेल. दडपण तर दोघांवर आहे. विकेट टिकून ठेवायचे ते दडपण बॅटिंग करणाऱ्या टीमवर आणि धावा रोखायच्यात. यावेळेला मात्र पुन्हा एक चांगला फटका येताना पाहायला मिळाला. जागा बनवली, बॉलला येऊ दिलं, बॉलला वळू दिलं, शेवटच्या क्षणी दिशा दिली आणि कव्हर्सला पाठवलं देखील. परंतु गोलंदाज चतुर आहेत, त्यांनी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात ठेवला होता. म्हणजे गोलंदाजाला हे माहिती पाहिजे मी टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात करणं म्हणजे एका चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य मी म्हणेल. जी गोलंदाजांनी रणनीती केली आहे त्याचनुसार गोलंदाजी केली जाते, हे महत्त्वाचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण शरद पारगेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं या अगोदरच्या बॉलवर. निखिलजी, क्रिकेट हा रणनीतीचा खेळ आहे आणि त्या रणनीत्या दोन्ही बाजूला बनवाव्या लागतात. आपल्याला पाहिजे तसं गोलंदाजी करायची, योग्य ठिकाणी त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवायचं, हे कर्णधाराला किंवा गोलंदाजाला करावं लागतं. आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचे फटके तुम्ही खेळू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला बॉल पाहावा लागतो, न्यावाळा लागतो, येऊ द्यावा लागतो, वळू द्यावा लागतो आणि मग फटकावा लागतो. यावेळेला लगावलाय टोला मिड विकेटच्या दिशेने, परंतु तिकडे आहेत क्षेत्ररक्षक आणि निलेश ढगे देखील चांगली गोलंदाजी करतायत. मोठ्या फटक्यापासून वंचित राहिलेत. यावेळेला देखील स्लॉटमध्ये होता, परंतु मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करू शकले. एका धावीने धावसंख्या 9 वर जाताना पाहायला मिळते. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. शिवनेर चषकाची सेमीफायनल आपण पाहत आहोत. उपांत्य फेरीची ही लढत. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळतायत. चांगलं पदलालित्य पाहायला मिळालं. चेंडूची गती कमी होती, परंतु फलंदाजाचं टायमिंग सुंदर होतं. षटकार षटकार फटका असा धुआधार हा गेला षटकार. स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार सन्माननीय बाळासाहेब लांघी सर यांचा दणदणीत षटकार. विशाल निगोट याने जर षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर आमचे सन्मान्य बक्षीसदाते विनायक शेठ कळंबे आणि जनकू शेठ बोराडे यांच्या वतीनं 3000 रुपये. तर या ठिकाणी जर पाहिलं तर आणखीन एक फटका ऑन साईडला खेळला जातोय. थोडीशी बिग स्पीड होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि संधी होती धावबाची, ती मात्र या ठिकाणी गमावली गेली आहे. सामना थोडासा खुला करण्याचा प्रयत्न, दबाव होता पहिल्या षटकात, तो मात्र हटवला विशाल निगोट यांनी. आणि धावफलक जर पाहिला तर आता 17 वर जाईल. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरा मार्गस्थ आहे. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर जे दबाव होता ना 2 विकेट आल्या, तो मात्र थोडासा हटवलाय. आणि दबाव हटवायचा असेल तर तुम्हाला तेच करावं लागतं. एखादा मोठा फटका मारा, दबाव हटवा. तेच या ठिकाणी केलं विशाल निगोट यांनी. परंतु निलेश ढगे यांना कमबॅक करावं लागेल. निखिलजी, नक्कीच कमबॅक करावा लागेल. इथे एक संधी होती धावबाची, ती देखील मिस केली. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विशाल चांगला अटॅक करतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करतोय. 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक मोठा मासा गळायला लागला. विकेट आली आहे. थोडासा संयम गरजेचा होता. रन झाल्या होत्या निखिलजी. आणि इकडे मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याच्या प्रयत्नात विशाल निगोट देखील फसलेले आहेत. सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. तुम्हाला खेळपट्टीवर थांबावं लागतं, तेव्हा धावा होतात. इकडे आली आहे विकेट. मोठी संधी विकेट. साधून थेट
त्यांचा खेळ बाकी आहे, काय म्हणाल? आत्तापर्यंत 2 षटकं जर पाहिली तर खूप चांगली गोलंदाजी आणि तितकीच चांगली फलंदाजी, परंतु शेवटच्या बॉलवर जे विशालची विकेट गेली ना, पुन्हा एकदा मॅचमध्ये घेऊन आली आहे कृषी उद्योग समूह मांजरवाडी टीमला. तर येत्यात गोलंदाजीसाठी पाहूया की फॅक्टर राहतील का. बऱ्याचशा स्पर्धामध्ये की फॅक्टर राहिलेत. सध्या जुन्नरच्या या गोलंदाजाच्या नावाची चर्चा महाराष्ट्रभर आहे. नाव आहे सुधीर साबळे, गाव आहे ओतूर, तालुका आहे जुन्नर. गोलंदाजीसाठी येत आहेत. समोर जर पाहिलं तर नगर जिल्ह्यातील 2 नामवंत खेळाडू, एक राहता तालुक्यातील आणि एक राहुरी तालुक्यातील. तर जुन्नर तालुक्यातील गोलंदाज आपला पाहायला मिळतोय. अमोल डुबे बॅटिंगसाठी आलेत आणि जोडीला जर पाहिलं तर योगेश पवार आहेत. तर गोलंदाजीसाठी सुधीर साबळे. महत्त्वपूर्ण षटक असेल, कारण या षटकामध्ये आपल्याला पाहायचं आहे काय होईल. कारण विकेट घेत मात्र पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलला विकेट आली, शेवटच्या बॉलला विकेट आली, दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलला विकेट आली आहे. असा सामना दोलायमान राहिला तर प्रेक्षकांना आनंदही मिळेल, परंतु पाहूया तो आनंद किती मिळेल तेच आपलं पाहायचं आहे. सुधीर साबळे बॉलिंगसाठी. पहिल्याच बॉलवर खेळला जातोय मोठा फटका, दाखवला आसमान सुधीर यांना. बॉल सीमारेषा पार, षटकार. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार सन्माननीय बाळासाहेब लांघी सर यांचा दणदणीत षटकार. पहिल्याच बॉलवर पवारने आपले पॉवर दाखवले, त्याचमुळं या अगोदर जे धावबाद होऊ शकला असता ती विकेट महत्त्वाची ठरू शकली असती. तिथे धावबाद होणारा फलंदाज देखील योगेश पवारच होता, तिथे तो वाचलाय. पहिलाच बॉल फेस केला आणि पहिल्याच बॉलवर षटकार खेळला बॅटर योगेश पवारने. योगेश पवार बॅटर आहेत. तर सुधीर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. शिवनेर चषकाचं भव्य दिव्य आयोजन लाख मोलाचं. यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर बॉल काहीसा खाली राहतोय, जमिनीलगत बॉल मात्र यष्टिरक्षकांच्या दिशेने जातोय. रन मात्र मिळणार नाहीये. पहिल्या बॉलवर मोठा फटका, दुसऱ्या बॉलवर कमबॅक झाले निखिलजी. सुधीर साबळे यासाठी ओळखला जातो. एखादा मोठा फटका आला तर नंतर कमबॅक करतो. काल देखील या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे, त्याचा ॲडव्हान्टेज किती मिळेल. दुसऱ्या बाजूला योगेश पवार आहे, ज्याने पहिल्या बॉलवर षटकार खेळत त्याचा आत्मविश्वास वाढवला. हो, यावेळेला आणखीन एक अप्रतिम चेंडू. पहिला बॉल खराब होता, परंतु तदनंतर आपल्या भात्यातील एक एक अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल अँगल बनवतोय, टप्पा पडल्यानंतर कधी वेगात जातोय, टप्पा पडल्यानंतर कधी खाली राहतोय. हे सुधीर साबळे यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. एक बॉलवर मोठा फटका आला, परंतु सुधीर मात्र आपली गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीची रंग दाखवण्याचं काम या ठिकाणी करतायत. 2 चेंडू निर्धाव आणत मात्र मॅचमधील रंगतता वाढवली आहे सुधीर साबळे. यावेळेला वेगात चेंडू टाकला जातोय, अपील केलं, अपिलाचा प्रभाव पंचांवर पडलेला नाहीये. शरीराचा वेध घेतला, पायाला आदळला जातो चेंडू. 1 रन मात्र त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 24 धावांवर धावफलक जातोय. तिसरं षटक. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे निखिलजी, आणि पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कमबॅक केले. मागील 3 चेंडू चांगले राहिलेत त्यांच्या माध्यमातून. शिवनेर चषकाचं आयोजन आपण पाहतोय. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने चोहू बाजूने, काही रस्त्यावर देखील प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात. विनंती आहे आपण रस्त्याच्या थोडंसं पुढे येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे, कारण खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक या मैदानात. स्पर्धा म्हटलं तर प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते, आणि आजही या शिवनेर चषकाच्या माध्यमातून ती आपण पाहतोय. यावेळेला फुलटॉस बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नही त्या ठिकाणी होता, परंतु एका धावीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. थोडासा संयम दाखवण्याचा प्रयत्न अमोल डुबे करतायत निखिलजी. एक सिंगल आले अमोलच्या माध्यमातून. इक्वेशन जर पाहिलं आपण 19 बॉल आहेत, 31 धावांची अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. मैदानामध्ये 1 ते 2 बॉल सेट होण्यासाठी अमोल घालवतोय, ते फायद्याचं ठरू शकेल, कारण अमोल एक बिग हिटर आहे. नक्कीच बिग हिटर आहे ते, परंतु सुधीर यांनी जे कमबॅक केले ते वाखाण्याजोगतं होतं. त्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी केली आहे. शिवनेर चषक जुन्नर. हो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल एक्स्ट्रा बाउन्स होताना पाहायला मिळतोय. सुधीरने प्रभावित केलं. पहिल्या बॉलवर 6 येऊन देखील काय गोलंदाजी केली आहे. नंतर केवळ 2 धावा दिल्या 5 चेंडूमध्ये. ही जुन्नरची पॉवर आहे. सुधीर साबळे जबरदस्त गोलंदाजी, व्हेरिएशन ही त्यांची खासियत आहे. मॅच मात्र आता रंगवली आहे. पहिल्या 3 ओव्हर झाल्या, धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 25. 3 ओव्हर बाकी आहे. 3 ओव्हरमध्ये 31 पाहिजेत. दरम्यानच्या काळामध्ये प्रायोजक मातोश्री शॉपिंग मॉल. मातोश्री शॉपिंग मॉल मध्ये खरेदी करा व जिंका लाखोंची बक्षिसे. प्रोप्रायटर सन्माननीय प्रसाद शेठ बाळसराव.
प्रत्येक सामन्याला जे आम्हाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत, त्या मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यामध्ये ज्यांचं सौजन्य आम्हाला लाभलं आहे ते आमचे प्रेम जाधव, साई स्थापत्य बिल्डवेल इंटेरियर अँड डिझायनिंग याचे प्रोप्रायटर प्रेम जाधव, तसेच अनिकेत शेठ दुराफे यांच्या वतीनं हे दररोजच्या मॅन ऑफ द मॅचसाठी सौजन्य या ठिकाणी देण्यात आलं आहे. मी त्यांचं शिवनेर चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो. तसंच आमचे बक्षिसाचे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी दिलं आहे ते सन्माननीय विनायक शेठ कळंबे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी दिलं आहे ते सन्माननीय झनकुशेठ बोराडे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी सुमधुर आवाजात आपण ज्या धून ऐकत आहोत आणि हे संपूर्ण मैदानाचं डेकोरेशन ज्यांनी केलं आहे ते आमचे मित्र सतीश भाऊ लोखंडे आणि हॉटेल ऋतुजाचे प्रोप्रायटर सतीश मामा सांगडे हे या ठिकाणी आस्वाद मॅचचा घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर अमोल डुबे इन स्टाईल मध्ये 6 येतोय. षटकार, फटका No ball. सद्वाधा. नो बॉल प्लस षटकार, 7 धावा. चंदू सर, हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकेल का? नो बॉल आला आणि त्यावर अमोलने खेळलेला षटकार. नक्कीच दबाव निर्माण केला होता पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावसंख्येला नियंत्रण मिळवल्यानंतर, परंतु या ठिकाणी 7 धावा आल्यात आणि अधिकृत चेंडूही अजून पडलेला नाहीये. हॅलो. परंतु पुन्हा आता कमबॅक करावं लागेल. दरम्यानच्या काळात द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी दिलंय ते आमचे सन्माननीय मित्र हेमंत शेठ कोळप, श्री स्वामी अमृततुल्य जुन्नर यांचंही आगमन झाले. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचंय. फ्री हिट बॉल आणि फ्री हिट वर देखील खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव आली, एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 33 या धावसंख्येवर. 33 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सलगचे 3 षटकार 3 चौकार कोणताही खेळाडू खेळत असेल, तंटमुक्ती अध्यक्ष संघाचे संघमालक पिंटू शेठ मोदे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं प्राइज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, प्रथमेश कोसावी. इथे अप्रतिम बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला. चेंडूची गती कमी केली होती, फुलर होता, ऑप्शनच्या बाहेर होता आणि मोठ्या फटकाच्या प्रयत्न जरूर होते परंतु यशस्वी झाले नाहीत. एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि अशाच प्रकारच्या चेंडूंची गरज आहे मॅच ऑन ठेवायची असेल तर. 33 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 23ची आवश्यकता, शेवटचे 16 बॉल. इथे आडव्या बॅटनं फटका जो मात्र सजवलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून बॉलवर येतात. चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत संधी आहे 2 धावांची. काय थ्रो केलाय शरद पारगे, कौतुक करावं लागेल. कौतुक करावं लागेल. रनिंग करता करता त्यांनी बॉल अडवला आणि त्याच रिदम मध्ये अगदी स्टंपच्या जवळ पाठवला. कौतुकास पात्र असतील क्षेत्ररक्षक शरद पारगे. 2 धाबा येत आहेत. 2 धाबांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढतीय, जाऊन पोचेल 35. 35 बनवल्यात. अजूनही 21 धाबांचं टार्गेट आहे. शेवटचे 15 बॉल. प्रथमेशचा हा बॉल, इथे फटका फसला. चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न व्हेरी गुड पेत गेला, नो मॅन्स लँड मध्ये पडला. खेळाडूंनी कॉलिंग केले एकमेकांना. इथे 2 धाबा होऊ शकतात. 2 धाबा आल्यात. 2 धाबांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 37. 37 19 धाबांची आवश्यकता आहे. शेवटचे 14 बॉल. इथे ब्रेक थ्रूची आवश्यकता असेल. टीम कृषी उद्योग समूह मांजरवाडी. दुसऱ्या बाजूने एखादा चौकार षटकार आला तर विशाल 11 साठी हा सामना खुला होऊ शकेल. चंदू सर, नक्कीच विकेट जर घेतल्या तर दबाव येऊ शकतो. अन्यथा दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बऱ्यापैकी सेट झालेत. आयसाईड चांगल्यापैकी पाहायला मिळते, त्यामुळे विकेट हा फॅक्टर मॅचमध्ये आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असू शकतो. प्रथमेश तयार. प्रथमेशचा हा चेंडू, इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. शरद पारगे काय क्षेत्ररक्षण करतोय, लाजबाब. पहा फेकी. जुन्नरकर माझ्या मग ते फक्त बॅट्समन आणि बॉलरची तारीफ करत नाही, फिल्डर साठी देखील टाळ्या वाजवतील. जबरदस्त कामगिरी त्यांच्या पाठीत पाहायला मिळते. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दोन्ही वेळेला जर पाहिलं तर या खेळाडूने खूप लांबवर प्रवास केला आणि जसा बॉल पकडला अगदी यष्टीरक्षकाच्या हातात. अप्रतिम क्षेत्ररक्षण शरद पारगेचं. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश, स्ट्रायकर एंडवर बॅटर अमोल दुबे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळतोय. चांगला चेंडू इथे प्रथमेशने हाताळलाय. चांगला बॉल. इथे सरळ बॅटनं खूप चांगला फटका. अमोल डुबेने एक षटकार खेळला होता. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट आला. इक्वेशन आपण एकदा पाहू. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 12.
12 चेंडू 18 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या हातामध्ये असेल. चंदू सर शेवटचे 12 चेंडू आहेत, 18 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही 50-50 आहे. 50-50 आहे. मी देखील अजूनही म्हणेल मॅच 50-50 आहे, कारण दोन्ही गोलंदाजांनी सुरुवात खराब केली होती, तरी देखील मॅचमध्ये पुनरागमन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अमोल डुबे प्रतितेज खेळाडू आहेत. PTPL सारख्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर या खेळाडूने 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात मिळवली होती. दुसऱ्या बाजूला योगेश पवार यांच्याकडून देखील गतवर्षी राष्ट्रवादी चषक जी 10 लाखाची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करण्यात आली होती. तर हे दोन्ही खेळाडू प्रतितेज आहेत जरूर, परंतु इकडे जर का विकेट आली, पहा जर का विकेट आली तर दडपण कितीही मोठा फलंदाज असू दे, कितीही मोठा संघ असू दे त्याच्यावर येतं, आणि मला वाटतं इकडे विकेट फॅक्टर हा निर्णायक असेल. जर विकेट घेण्यामध्ये मांजरवाडी यशस्वी झाला तर या ठिकाणी विशाल 11 हा संघ देखील जर दडपणात येऊ शकतो, परंतु त्यांना ते प्रयत्न करावे लागतील. मॅच जसं तुम्ही सांगितलं इक्वल आहे अजूनही, कारण कमबॅक सुधीर साबळेंनी केलं, कमबॅक प्रथमेश गोसावी यांनी देखील केलं. नक्कीच कमबॅक देखील केलं. आणि गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय रोहन खरात सारखा एक जादूगर बाकी आहे. रोहन खरातचं एक षटक बाकी आहे. मला वाटतं सुधीर साबळेला एक षटक देऊ शकतील. 2 षटक आहेत, 18 धावा. चांगला रंगेल हा सामना. अमोल डुबे, योगेश पवार हे खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हे षटक कुणाच्या हातामध्ये दिलं जाईल, हे षटक महत्त्वाचं आहे या मॅचच्या माध्यमातून. फायनल कोण खेळणार? सुनील माळी सर यांचा संघ माही 11च्या विरोधामध्ये फायनल कोण खेळणार शिवनेर चषक 2022ची, ते आपल्याला पाहायचं आहे. इथे विशाल 11 संघाचे संघमालक पिंटू शेठ मोदे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत, ते खेळणार की कृषी उद्योग समूह मांजरवाडी कपिल शेठ मोरे यांचा संघ खेळणार, ते आपल्याला पाहायचं आहे. शेवटचे चेंडू 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. या 6 चेंडूंमध्ये जर सामना अमोल डुबेने पूर्ण केला तर संघाचे संघमालक तंटामुक्ती अध्यक्ष लेण्याद्री पिंटू शेठ मोदे यांच्या वतीनं 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. अमोलने सामना पूर्ण करू किंवा योगेश पवारने करू, 6 चेंडूत 18 बनवल्या तर 2100 रुपये. हॅलो, संयोजकांना विनंती आहे, लोक कुपन मागतायत, कोणी दिसत नाही विकताना. कुपन विक्रेत्यांना विनंती आहे की लोकांची मागणी वाढली आहे आणि आज आपण अजून 5 इस्त्री आणि 2 एअरबड्स हे 2 वाढवलेत, त्यामुळं आज एकूण आपल्याला बक्षिसं मिळणार आहेत 16 बक्षिसं. आजच्या दिवसामध्ये 16 बक्षिसांची खैरात या ठिकाणी शिवनेर चषकाच्या माध्यमातून होणार आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सुधीर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. इथे सूर्यप्रकाश चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळला. ही पावर आहे पवारची, पवारचा वार, चेंडू फरार. धावा मिळतील 4 चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. हॉटेल ऋतुजा गार्डन रेस्टॉरंट जुन्नर आणि हॉटेल रोकडे फार्म हाऊस प्रोप्रायटर सतीश मामा सांगडे, अविनाश शेठ सांगडे, अक्षय शेठ सांगडे यांचा खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 42 धावा. शेवटचे 11 चेंडू आहेत, 14 धावा. पहिल्याच बॉलवर चौकार आला. चंदू सर, ज्या प्रकारचा फलंदाज आपण पाहतोय योगेश पवार, सध्याच्या घडीला या सीझन मध्ये खूप फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. योगेश नक्कीच सर्व प्रकारचे फटके आहेत त्यांच्याकडे. कव्हर पॉईंट देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळतात आणि ते या ठिकाणी त्यांनी पेशही केलं. यष्टीरक्षण अनुराग कडून थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळते. पायचं इशारेल, 1 धाव आली आहे. शेवटचे चेंडू आता पाहू आपण. शेवटचे 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो गोलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय सुधीर साबळे. 10 चेंडू 13 धावा. हा, जसं बॅट्समॅनला कळत नाही चेंडू कुठे येईल कुठे जाईल, तसं यष्टीरक्षक देखील यांचं होताना पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार सुधीर. 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता. मॅच रंगती. शिवनेर चषकाचा थरार. ओहो, इथे टाकलेला बॉल स्लोवर वन करण्याचा प्रयत्न. पंचांचे 2 यात समांतर. हा चेंडू अबांतर येतोय. स्लोवर वन करण्याचा प्रयत्न सुधीरचा राहिला. अबांतर चेंडू येईल. संघात धावसंख्या 44. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या त्या 12. 10 चेंडू 12 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्कवर ओतूरचा चमचमणारा सितारा अर्थातच सुधीर साबळे, तर दुसऱ्या बाजूला अमोल डुबे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. शरीर भेदक मारा जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं चंदू सर, अमोल डुबेने 2 ते 3 वेळा ट्राय केलाय रिव्हर्सचा, परंतु परफेक्ट मिडल झालेला नाहीये. सरळ बॅटने चांगले फटके खेळतोय अमोल डुबे.
कुठेतरी वाऱ्याचा जो फॅक्टर आहे, म्हणजे वारे जर पाहिले या मैदानात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहेत, त्याचा फॅक्टर त्याचा अंदाज घेऊन फटके मारण्याचा प्रयत्न होतोय. संघाची धाव संख्या आपण पाहतोय धावपलकर 45 45 11 धावांची आवश्यकता. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कामगिरी कशा प्रकारे होईल? सुधीर साबळे या षटकामध्ये जेवढे निर्धाव चेंडू टाकले जातील, एखादी विकेट आली तर मॅच कृषी उद्योग समूह मांजरवाडी संघाकडे येऊ शकेल, परंतु एखादा मोठा फटका आला ना मॅच खुली होईल. विशाल 11 लेण्याद्री संघासाठी. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. ओ शरद पारघे कडून चुका इथे घडल्यात. चेंडू जाईल सीमा पार. चौका. विजय होणार साकार. सीमारेषा भेदून जातोय एक अप्रतिम चौकार. श्री डिजिटल फ्लेक्स सन्माननीय सतीश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार. 8 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावांची आवश्यकता. सेमीफायनल दुसरी शिवनेर चषक 2022 थरार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. सुधीर. इथे टाकलेला चेंडू लाजबाब चेंडू. चेंडू डॉट येतोय. चेंडू निर्धाव येतोय. शेवटचे चेंडू 7 बनवायच्या धावा 7. चेंडू डॉट आलाय. चंदू सर ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे चेंडूने मला वाटतं दिशा बदलली आणि शरद पारगेला बीट करून गेलेला चौकार. तिथे 3 धावा. या चेंडूवर जर 6 खेळत असेल फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये योगेश पवार, तर संघ मालकांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक पिंटू शेट मोदे यांच्या माध्यमातून. इथे सूर्यप्रकाश चेंडू तितका चांगला फटका. फाईन लेगला चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. चौका. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हॉटेल ऋतुजा गार्डन रेस्टॉरंट जुन्नर आणि हॉटेल रोकडे फार्म हाऊस प्रोप्रायटर सतीश मामा सांगडे, अविनाश शेठ सांगडे, अक्षय शेठ सांगडे यांचा खणखणीत चौकार. शेवटपर्यंत तर दोघांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे संघ मालकांच्या वतीनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. तंटामुक्ती अध्यक्ष पिंटू शेट मोदे यांचा संघ आहे विशाल 11 लेण्याद्री. अहमदनगर पारनेर मधील सर्व खेळाडू या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एक खेळाडू जो आंबेगावचा विशाल निगोट. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर तयार. रोहन. पहिला चेंडू सेन्सिबल क्रिकेट अमोल डोबेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 1 धाव आली. शेवटचे 5 चेंडू आहेत. 2 धावांची आवश्यकता. ज्यांनी या स्पर्धेसाठी संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सरशिप दिली ते आमचे सन्माननीय सोपान शेठ लोखंडे, हॉटेल लेण्याद्री वडापाव सेंटर यांचंही या ठिकाणी आगमन झाले. मी शिवनेर चषकाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर 2 धावांची आवश्यकता. हा चेंडू सुरेख प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय योगेश पवारच्या बॅटमधून आणि टीम विशाल 11 तंटामुक्ती अध्यक्ष पिंटू शेट मोदे जाऊन पोहोचली आहे फायनल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. विजय हॅलो. होणार. सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी सूचित करण्यात येते फायनलचा महाअंतिम सोहळा आपण बरोबर या ठिकाणी 3:15 वाजता अनुभवणार आहोत. फायनल ही कंपल्सरी 8 षटकांचीच राहील. 2 सेमीफायनल 6 षटकांच्या झाल्या. फायनल 8 षटकांची होईल आणि या फायनलचा महाअंतिम सोहळा आपण पाहणार आहोत 3:15 वाजता
टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून 3 कॅमेरे, एक ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा दैदिप्यमान सोहळा आपण सर्व प्रेक्षक अनुभवत आहात. या ठिकाणी